मित्रांनो, सिंहस्थ कुंभमेळ्याला आम्ही जाऊन आलो, परंतु त्याच्यापेक्षाही ही थरारक यात्रा आजपासून मी आपल्याला शेअर करतो आहे. ती म्हणजे उत्तरेकडील चारधाम यात्रा. अनेक दिवसापासून चारधाम यात्रेला जाण्याचा विचार मनामध्ये घोळत होता आणि बरीच वदंता चित्रविचित्र गोष्टी आम्हाला ऐकायला मिळायच्या किंवा टी व्हीवर आणि यूट्यूबवर पाहायला मिळायच्या. त्यामुळं आणि आमची वय 70च्या पुढे गेल्यामुळं आमचा निर्णय काही होत नव्हता. परंतु दुसरी गोष्ट अशी की पत्नीची तब्येतही बरोबर नसते. दोन्ही गुडघ्याचे तिचे ऑपरेशन झालेले, माझ्याही पायामध्ये रॉड टाकलेली आहे आणि अशा परिस्थितीत आपल्याला ही यात्रा ही घडेल की नाही याबाबत मी खूप साशंक होतो. परंतु मनातली प्रबळ इच्छा असल्यामुळं आम्ही विचार करू लागलो आणि त्यात आमचे शेजारचे चंबळकर दादा जे आहेत त्यांनी फॅमिलीसह यात्रेचं बुकिंग केलेलं होतं आणि ते सारखं आमच्या पाठीमागे लागून तुम्ही चला अशा पद्धतीचा आग्रह आम्हाला करत होते. त्यामुळे इच्छा ही प्रबळ होत होती आणि शेवटी मग सगळ्यांचा आग्रह आणि मनातली प्रबळ इच्छा याचा विचार करून आम्ही शेवटी यात्रेला जायचा निर्णय केला आणि आम्ही 1 जून ते 15 जून हे यात्रेचं पॅकेज चौधरी यात्रामार्फत आम्ही स्वीकारलं. आणि दुसरी गोष्ट अशी की हा जो काळ आहे हा अधिक मासाचा काळ होता अनायसे आणि सोबत आमच्या बहीण नेहमी असतात. विजुताई ती प्रत्येक यात्रेला आमच्यासोबत असते आणि सगळ्या गोष्टीमध्ये तिची मनापासून साथ असते. त्यामुळं आम्ही तिचंही बुकिंग आमच्यासोबत केलं आणि यात्रेचा निर्णय केला. खरं म्हणजे मागच्या मे महिन्यातच जायचा विचार चालू होता, पण पुतणीचं म्हणजे सायलीचं लग्न आणि आमचा धाकटा भाऊ आवी ह्याचंसुद्धा निवृत्तीची 31 मे ही तारीख होती. त्यामुळं आम्ही थोडासा हे सगळे कार्यक्रम उरकून मग पुढे जाण्याचा निर्णय केला आणि निर्णय केल्याच्यानंतर फोन लावला चौधरी यात्रा कंपनीला. तिथं नेहमीचा आमचा जो सहाय्यक आहे, गेल्या वर्षी आम्ही अयोध्या यात्रेला गेलेलो होतो चौधरी यात्रामार्फत. तर त्यावेळेला संतोष म्हणून मुलगा अतिशय चुणचुणीत मनमिळावू आणि खूप कोऑपरेटिव्ह असा मुलगा आमच्याबरोबर होता आणि योगायोगानं ऑफिसला फोन केला तर योगायोगानं तोच फोनवर होता. त्याला सांगितलं की संतोष चारधाम यात्रेचं बुकिंग करायचं आमचं. म्हटलं किती सीट? 2 सीट. नाही म्हणला तुम्ही दीदी मावशीला घ्या बरोबर. आता दीदी मावशीची त्याचीसुद्धा अयोध्या यात्रेमुळं चांगली ओळख झालेली होती. दीदी मावशी म्हणजे माझी धाकटी बहीण. तर मग तो म्हणला ठीक आहे, मी स्वतः दीदीशी संपर्क करतो. अरे म्हणलं ते यायला तयार नाहीत, त्यांच्या घरच्या काही अडचणी आहेत, त्याचा विचार करून ते नको म्हणत आहेत. तर मग आमच्या दोघांचं कर नाही म्हणलं मी घरी येतो, घरी आल्यावर दीदीशी बोलू आपण आणि तुमच्या सगळ्यांचंच बुकिंग करून घेऊ. दुसऱ्या दिवशी तो घरी आला आणि दीदीलासुद्धा फोन लावला बहिणीला आमच्या. तर तिनं लगेच होकार दिला. नारायणशीसुद्धा बोलून घेतलं. नारायणनी सांगितलं, नारायण म्हणजे दीदीचा मुलगा मोठा, त्यांनी सांगितलं की काय हरकत नाही मामा, तुमच्यासोबत तिला घेऊन जा. असं करता करता आम्ही ते बुकिंग केलं आणि शेवटी निर्धास्त झालो. पण पुढं मग आमची तयारी सुरू झाली, मानसिक तयारी आणि काही
साहित्य जमाजमू असेल, गरम कपडे, त्याच्यानंतर औषधी, दवाखाना, हे सगळ्या गोष्टी आम्ही करून घेतल्या. आणि 31 तारखेला मात्र सगळ्यांची भेट झाली. 31ला आमच्या धाकट्या भावाचं निवृत्तीनिमित्त आम्ही छोटेखानी स्वागत समारंभ ठेवलेला होता. त्या कार्यक्रमामध्ये सगळ्यांच्या भेटी झाल्या, सगळ्यांनी आम्हाला शुभेच्छा दिल्या. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही 1 तारखेला यात्रेसाठी निघालो. आमचं विमानाचं तिकीट दिल्लीपर्यंत होतं. सकाळी 7लाच आम्हाला नारायणनं एअरपोर्टला नेऊन सोडलं आणि एअरपोर्टवरून आम्ही दिल्लीला 10:15ला उतरलो. 31ची बॅच चौधरी यात्रा कंपनीची ही 31 तारखेला म्हणजे आम्ही निघायच्या आदल्या दिवशीच रेल्वेनं निघालेली होती. ती बॅच सकाळी 11-11:30 वाजेपर्यंत दिल्लीला पोहोचलेली होती. आणि मग आम्हीसुद्धा एअरपोर्टवर उतरून मेट्रोनं दिल्लीच्या न्यू दिल्ली स्टेशनला जाऊन सगळ्या यात्रेकरूमध्ये आम्हीसुद्धा सामील झालो. पुढचा एपिसोड मी नंतर सांगेन.